एकच फाईट, वातावरण टाईट. आणि आता बच्चू कडूंचं देखील तसंच झालंय. बच्चू कडूंच्या प्रहारनं आता महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे, महाविकास आघाडीची ताकद वाढवली आहे आणि काँग्रेसला याचा फायदा होतोय. आता मी नेमकं असं का म्हणतेय, काय झालंय, हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. आता नेमकं काय झालं ते आधी सांगते. बच्चू कडू हे महायुतीत आहेत, त्यामुळे त्यांचं मत विचारात घेणं गरजेचं आहे. मात्र तसं केलं जात नाही असं बच्चू कडू म्हणतात. बच्चू कडू भाजपशी जुळून घेणार नाहीत असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले होते. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे काही आमदार आहेत, त्यांनी लोकसभेसाठी एक जागा मागितली होती. तसेच अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध देखील केला होता. पण त्यानंतरही भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आणि यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नाराज झालेत. पण लक्षात ठेवल्यास आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. पण बच्चू कडू आणि महायुतीतला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपात आणि बच्चू कडू यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळतोय, जो अर्थात आगामी लोकसभा निवडणुका आणि जागा वाटपावरून सुरू झालाय. बच्चू कडूंचा भाजपवर राग असला तरी देखील त्यांना एकनाथ शिंदेसाठीचा सॉफ्ट कॉर्नरही दिसून येतो. पण बच्चू कडूंच्या भाजप विरोधी भूमिकेचा महायुतीला फटका बसू शकतो. कारण आम्हाला कोणी विचारलं नाही तर प्रत्येक मतदारसंघात 200 ते 300 उमेदवार उभे केले जातील असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. आणि असं झालं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे वंचितनं काँग्रेस राष्ट्रवादीची मतं खाल्ली, आता अशा काही जागा आहेत ज्यामुळे महायुती धोक्यात येऊ शकते. तसंच काहीसं बच्चू कडू यांच्या प्रहारकडून महायुतीची मतं देखील फुटू शकतात. आता याआधी बच्चू कडू महायुतीवर का नाराज आहेत हे देखील आपण जाणून घेऊ. आता बघा, जेव्हा शिंदे यांनी बंड केलं तेव्हा त्यांना समर्थन देणारे बच्चू कडू देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे त्यांनी महायुतीला देखील पाठिंबा दिला. पण आता महायुतीमध्ये आपलं मत विचारात घेतलं जात नसल्याची खंत बच्चू कडू बोलावून दाखवतात. शिवाय जागा वाटपावरून, त्यातही अमरावतीच्या जागेवरून जास्त नाराज झालेत. वारंवार त्यांनी नाराजी बोलून दाखवली तरी देखील नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर मात्र बच्चू कडू जास्तच आक्रमक झाले. अमरावतीत त्यांनी राणांच्या विरोधात प्रचार करायला सुरुवात केली आहे. तिथं त्यांनी उमेदवार देखील दिलाय. तसेच अकोला आणि भिवंडीमधील आघाडीच्या उमेदवाराला देखील पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आता असं असलं तरी बच्चू कडूंची ताकद किती आहे तर आता बघा, कडू यांच्या पाठीमागं प्रहार संघटनेचं मोठं नेटवर्क आहे. त्यांचा आक्रमक बाणा आणि दिव्यांगांप्रती असलेली आपुलकी याच त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरतात. याशिवाय शेतकरी, बेरोजगार, दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका ही अपनाविडू बच्चू कडू अशी प्रतिमा जपणारी आहे. आता काँग्रेसच्या उमेदवारांना बच्चू कडूंनी पाठिंबा दिलाय, पण बच्चू कडूंच्या पाठिंब्यानं नक्की काय बदलेल तर बघा, बच्चू कडू यांनी राणांना तिकीट दिलं तर वेगळा विचार करू असं सांगितलं होतं. तरी देखील युतीने उमेदवार दिल्यामुळे त्यांनी पूर्वाश्रमीच्या ठाकरे गटातील दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपकडून कडूंवर दबाव टाकल्याचं सांगण्यात आलं आणि असं असतानाच कडूंनी आता रामटेक आणि अकोल्यामधील आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. आणि याचमुळे भाजपला धक्का बसण्याची, अर्थात महायुतीला धक्का बसण्याची चिन्ह. असं का तर बघा, अमरावतीमध्ये त्यांनी दिलेला उमेदवार, त्यासाठी त्यांनी जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. रामटेक या ठिकाणी शिंदे गटातून राजू पारवेंना उमेदवारी दिली गेली आहे. काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली. पण ऐनवेळी त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा घोळ झाल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आणि त्यामुळे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना ही उमेदवारी देण्यात आली. आणि त्याच दिवशी राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल सकारात्मक लागला आणि याच गोष्टीमुळे बच्चू कडू आक्रमक झाले आणि त्यांनी इथून पाठिंबा द्यायचं ठरवलं असल्याचे देखील सांगितलं जातं. तर अकोला मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांना कडू पाठिंबा देणार आहेत. अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील उभे राहणार आहेत. आता बघा, अमरावती, रामटेक हे जे मतदारसंघ आहेत ते राखीव आहेत आणि या ठिकाणी ओबीसी मतदारांची संख्या जास्त आहे. आणि या सगळ्यामुळे जिंकण्याची ताकद नसली तरी विजयी उमेदवाराचं गणित बिघडवण्याचं काम शक्ती प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि प्रहार संघटना नक्कीच करू शकते. त्यामुळे राज्यात महायुतीला धक्का बसण्याची चिन्ह आहेत. दरम्यान येता काळच सांगेल की कोणाला कोणत्या ठिकाणी धक्का बसलाय. पण तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडूंनी घेतलेला हा निर्णय बरोबर आहे का? आणि खरंच यामुळे महायुतीला धक्का बसू शकतो का? काँग्रेसची अर्थात महाविकास आघाडीची ताकद यामुळे वाढेल का? या सगळ्यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.